नाशिकमध्ये अर्ज छाननीच्या दिवशी भारतीय जनता पक्षामध्ये गोंधळाची शक्यता आहे। भाजपने 5 प्रभागांमध्ये 2-2 उमेदवारांचे एव्ही फॉर्म दिले। पक्षाने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवारांची उमेदवारी राहील। पक्षाने सांगितल्यानंतर फॉर्म मागे न घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल। भाजपचे सुनील केदार यांनी माहिती दिली आहे। मी ठामपणे सांगतो, पक्षाचे जे अधिकृत उमेदवार राहतील, प्रदेश भाजपने जे सांगितलेले राहतील तेच राहतील। उर्वरित त्यांना पक्ष सांगेल की या जागेवरून तुम्ही उमेदवारी काढून घ्या, नाही काढली तर पक्ष त्यांच्यावर कारवाई। ऑलरेडी पत्र दिलेलं आहे, अधिकृत जी उमेदवारांची यादी ऑलरेडी दिलेली आपल्या वर्तमानपत्रात पण आपण जाहीर केली। आम्ही शहानिशा करून जे काही उमेदवार ठरलेले पक्षाकडून ठरलेले ते उमेदवार राहतील आमचे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर करण्यात आली। सुषमा अंधार यांचा स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश आहे। संजय राऊत, भास्कर जाधव, अरविंद सावंत, सुषमा अंधारे यांचा स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये नाव आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभा घेणार आहे। 3 जानेवारीपासून स्टार प्रचारकांच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। तर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने ही यादी जाहीर करण्यात आली आहे। नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली। भाजपने माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली। मला उमेदवारी मिळू नये यासाठी काही जणांनी प्रयत्न केले। ज्यांनी हे प्रयत्न केले त्यांना अद्दल घडवणार, भाजपचे माजी नगरसेवक भास्कर पराते यांनी वक्तव्य केलं आहे। 2000 कमीत कमी 1997 पासून भाजपमध्ये काम करीत आहे। हलवा समाजात मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे। मागे विधानसभेची उमेदवारी मागितलेली होती आणि जे पक्षाचे जाणते अनुभवी कार्यकर्ते आहेत त्यांना जाणीवपूर्वक हलवा समाजाच्या नेत्यांना मोठा होऊ द्यायचा नाही आहे आणि त्यांना पूर्ण संपवण्याच्या कट कारस्थानच्या हेतूने आम्हाला तिकीट नाकारलेली आहे। 17 माजी नगरसेवकांनी तिकीट मागितली होती। 17मधून फक्त एक कल्पक भानारकर यांना तिकीट मिळालेली आहे। बाकी सर्व नगरसेवकांना पक्षाने तिकीट दिलेले नाही। जे 25-25 वर्षापासून माजी नगरसेवक म्हणून कार्यरत आहे त्यांनाही पक्षाने डावललेले आहे। हलवा समाजाच्या जेवढे क्षेत्र आहे तिथे भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवाराचा बहिष्कार करणार आहे। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली। अपेक्षेपेक्षा जास्त जागांवर तडजोड करणं अशक्य आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आमच्या मजबूत जागांवर दावा केला होता। विजय वडेट्टीवार हे स्पष्टच बोललेले आहेत। मध्यरात्रीपर्यंत ही चर्चा चालली होती। राष्ट्रवादीच्या कडून आवाजवी काही जी मागणी होती ती काही योग्य नव्हती आणि आमच्या मजबूत जागेवर त्यांनी दावा केलेला होता अशी माहिती मिळाली। तरी पण समझोता करून ते प्रश्न मिटवता आला असता। थोडी टोकाची भूमिका घेतल्यामुळे नागपुरामध्ये ही युती तुटल्याची आता माझ्याकडे माहिती आहे। तसंही आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचं फार मर्यादित त्यांचा पक्ष आहे आणि तरी आमचा प्रयत्न होता की उबाठा बरोबर आणि शरद पवार साहेबांच्या बरोबर युती करायची, आघाडी करायची। हा आम्ही सुरुवातीपासूनच आमच्या पक्षाचं मत होतं, आमच्या अध्यक्षांचं मत होतं, विकास ठाकरेंचं, आणि त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्नही केले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।